श्री शिवलीलामृत अध्याय 4. श्री गणेशाय नमः. दराद्रेंद्र मानस सरोवर मराळ उदर परपर गम्य गुण अपार तुझे वर्णदी सदा सर्वदा न कळे जयाचे मूळ मध्य असनापणी सर्व करता कारण कोठे प्रकटले ज्याचे आगमन टाय निपडे ब्रह्मादिकम जारणी भक्तांच्या मानसात त्याची प्रकट जगन्यवासम प्रकटे जगन्यवासम याचे विधन इतिहास सोनकादिकम प्रति सांगितला की रथदेशींचा राज्य विमर्शनम परमप्रतापेच्या शत्रुभंजन मृगम करीत हिंसकदारुण मध्यमनसी रथ सदा चतुर्मरणाच्या श्रेय भोगित निर्दय धर्मेच वर्धता परे शिवभजनी असे रथ विधीने पुचित नित्य शिवासी त्याच्या श्रेयच्या नाम कुमुद्वती परमचतुर गणवती पतिप्रतिपुसे एकांतिका पटरिते टाकोनिया म्हणे शुभरता आचरता बहुता रात्री समोर प्रदर्शनगीत नृत्य स्वयं करता विशेषम शिवलीला मृताई वर्णिता दोषही घडती गम्मापासून इकडे शिवभजनी साधना मग राजा विमर्शन वर्तमान सांगे परतनमे मी पूर्वी पंपानामगरी सारमे होत सुंदरी तो माघवद्य चतुर्दशी रात्री शिवमंदिरासमोर आलो. शिवपूजा पाहिली समस्त द्वारे उभे होते राजदूत तीही दंड मारित त्वरित सव्य बळात प्रदक्षिणा करी आणि आलो परितोनी बलिपिंड प्राप्त होईल म्हणून मागुती दटाविता त्यांनी प्रदक्षिणा केल्या. शिवसदना मागुती बैसले होऊन तीही क्रोधे मारला बाणम्या शिवलिंग पुढे लक्षण तेथे प्राण सोडिला. त्या पुण्यकर्मे करुणा त्या राजदेह पावलो जाणून परेशानाचे दुष्ट गुण नाना दोष आचरे कुमुद्वती म्हणे तुम्ही तुमचे माझे परज्ञान तरी मी कोण होते सांगा मजला लागून मग बोले विमर्शना कपती होती सपूर्वीत माणसं पिंड नेतामुखी धरून पाठी लागल्या पक्षी शिवालयास प्रदक्षिणा तिनं करुणे बेसलीस शिखरे तू श्रमाली सात्य तुझ्या शेण पक्षी मारित शिवसदनासमोर शरीर पडत ती राणी सत्य झाली सदो मग कुमुद होते म्हणे रायास तू काळ ज्ञानी पुण्य पुरुष तुम्ही आम्ही जाऊ कोणा जन्माचा सांगा समस्त वृत्तांत हा यावरी तो राव म्हणे ऐक मृग नेत्रे इभग म्हणे सिंधू देशींचा नृप हिंदू वदन होईल पुढले जन्मी मी तू विजया नामे राज्यकन्या होसी मजलागी राजसेवरसे तिसरे जन्मी सौराष्ट्र रावणे मेसी होईन सत्य गुणसरिते तू कलिंग कन्या होऊन मजवरसे सत्यजान चौथे जन्मी गांधर राव होऊन मागध कन्या होई वरसे मजा पाचवे जन्मी अवंतराज दशर कन्या तो कवसे मज सहावे जन्मी अनर्थपती सहज तू ययते कन्या गुणवती सातवे जन्मी पांडेराज होऊन तो पद्मराज कन्या वसुमती पूर्ण तेथे मी बहुत ख्याती करुण शत्रुदंडेन शिवप्रतापे महाधर्म वाढवीन जन्मोजन्मी शिवभजनी करण मग त्या शिवभजन करीन मग त्या जन्मी पुत्रास राज्य देऊन तपास जाईन महावना शरण रेगेन अगस्तीस शिवदीक्षा घेऊन निर्दोष शुभवदने तुझ्या समवेत कैलास पद पाविन निर्धारे सुत म्हणे सोनकलिकां प्रती तुझे जन्म घेऊन तो गुपती ब्रह्मवेत्ता होऊन येते अक्षय शिवपद पावला ऐसा शिवभजनाचा महिमा वर्णन शक्य द्रोहीन सुत्रामा वेदशास्त्रांची सीमा न कळे ज्याची वर्णमय ऐकून शिवगुण कीर्तन सद्गत न होय ज्याचे मना जयाचे मनम शस्त्रुधारण नयन जयाचे न कदा नम वाहती धिक्क त्याचे जिने धिक्क कर्म धिक्क विद्या धिक्क कर्म त्या तो वांचुनी अधमम दुरात्मा व्यर्थ संसारी एक शिवभजनाची थोरी उज्जयिनी नामे महानगरी रावम चंद्रसेन राज्य करे न्यायनीती करणे ज्योतिर्लिंग महाकाळेश्वर त्याचे भजने रतनरूपवर मित्र एक नाम मानिभद्र प्राणसखा राजाचा मित्र चतुर आणि पवित्र देशिक सर्वज्ञ सागरा शिष्य भविका आणि उदारा पौरसकृती प्राप्त होय गृहिणी सुंदरती आणि पतिव्रता पुत्रभक्ता आणि सभाग्यता उत्पन्न आणि सुरसभक्ता होय विशेष सुकृते दिव्य हिरा आणि परिस भुक्ता फळ सुढाळ सुरस पिता ज्ञानी गुरु तोचे विशेष हे अपूर्व द्रिभुवनी ऐसा तो राव चंद्रसेना नित्रमणी भद्र अति सुजानम तेने एकमनी दिदला अरुण चंडीकिरण दुसरा अष्टजातींचा होता स्पर्श होय चमिकार भावन कस सर्प व्याघ्र तस्करवास राष्ट्रांतनसे त्या करत्या त्या मनांचे होता दर्शन सर्व रोग जाती भस्म होऊन दुर्भिक्ष शोक वर्षण दारिद्र्य नाही नगरांतम तो कंठी बांधिता प्रकाशवंत राव दिसे जैसा पुरुहूत सिंहरांगणी जय अद्भुत नये अपयश कालत्रयम जय कार्याबाई ती वैरते आपणाची होती प्राणिमित्र ऐरारोग्य ऐश्वर्या पर चढत चालले नृपाचे भूपत सर्वगुणे वरिष्ठ की शिवभजनी गंगेचा लोटा की विवेक भावरत्नांचा मुकुटम समुद्र वसुभटम चतुर्याचा की वैराग्य सरोवरींचा मराळा की शांती विद्यादिनींचा तपस्वी निर्मळ की ज्ञानामृताचा विशाळ कोपचे कायव संभाळला ऐश्वर्य वाढता प्रबळ द्वेष करते पृथ्वीचे भूपाळ मनी मागून पाठविते सकळ स्पर्धा बळे वाढविते बहुदासी असह्य झाले अवनीचे बुबुजे वाटले अपार दळ घेऊन आले वेडले नगर रायाचे इंदिरावर कमल दल नयनम त्याचे कंठी कौस्तुभजानम की मृडानीवरम
मोवळी रोहिणी रमण प्रकाश गणमणी तोयसा तैसा तो मनी मामासे त्वरित म्हणणी नृपासे पाठविले ते मंगरा विचारे मनात कैसा अनर्थ ओढला तर वस्तूंचे संग्रहण तेची अनर्थाचे कारण ज्या कारणाचे भूषण तेची विदूषण रूप होय अति रूप अति धन अति विद्या अति प्रीतीपूर्ण अति भोग अति भूषण विघ्नाचे कारणे तेची होय बोले रावचंद्रसेन मणी धरी द्यावा मणी जरी द्यावा या लागून तरी जाईल क्षत्रपण युद्ध धारण न करावे नाथा स्वामी महाकाळेश्वर करुणा सिंधू कर्पूरगौर जो दिन रक्षण जगदोद्धार वज्रपंजर भक्तांचे त्याचे चरण जाऊये अवसरे जो भक्त काज कैवारी ज्योत त्रिपुरांतक हेमनक कुमारीन प्राणवल्लभ जगदात्मा पूजा सामग्री सिद्ध करून शिवमंदिरे बसला जाऊन सकळ चिंता सोडून विधियुक्त पूजन आरंभिले बाहेर सेना घेऊन प्रधान युद्ध करीत शिवस्मरण महायंत्रांचे नगरावरण मार होती अनवर सर्व चिंता सोडून चंद्रसेन चंद्रचूड आराधी प्रीती करुणा करे श्रोध मिश्रित त्र्यंबक पूजन मानस ध्यान यथाविधी बाहेर झंझती पृथ्वीची गोपाळ परी चिंतारहित भूपती प्रेमळ देवद्वारे वाद्यांचा कल्लोळ चतुर्वेद वाद्य वाजती राव करीत महापूजन पौरजन विलोकिती मिळून त्यात एक गोपगृहीन पतिहीन कुमार कडी घेऊन पातली 6 वर्षांचा बाळ राजा पूजा करीत आहे सकळ हिरकोणिया वाडवेळ गोपगृहिणी आली घरा कुमार कडे खालता उतरवून आपण करे गृहींचे कारण शेजारी उद्वसतृण सदन बाळ जाऊन बेसला देते लिंगाकृती पाषाण पाहून मृतिकेची वेदिका करून देवेश प्रतिमा मांडून करी स्थापना प्रीतीने कोणी दुजे नाही तेथे लघु पाषाण आणून त्वरित पद्मासनी पूजा यथार्थ पाषाणाची वाही प्रीतीने राजपूजा मनात आठवून पदार्थ मात्र विषय वाही वासन धूप दीप नैवेद्य पूर्ण तेनेची करुण करीत असे आर्द्र तृष्ण पुष्पसुवासहीन तेची वाही आवडी करुणा नाही ठाऊकी मात्र ध्यान आसन प्रेम भावे पूजित असे परिमळ द्रव्यकेची जवळी शिवावरी अभिषेक शिवावरी मृतिका चौदळी मृतिकाच घेऊन कर कमळे पुष्पांजळी समर्पिता एवं निराया ऐसे केले पूजन मग मानस पूजा कर जोडून दहन करीत रे नेत्र झाकून शंकरी मन दृढ जडले मातेने स्वयंपाक करून ये बा पुत्र करी भोजन बहु वेळ हाक फोडून पाचारित्रा नेदी प्रत्युत्तर म्हणून बाहेर येऊन पाहे तव शून्यगृही बसला ये म्हणे अर्भका मांडिले काय चाल भोजन झडकरी परे नेदी प्रत्युत्तर मातेने क्रोधे करुणी सत्वर त्याचे लिंग आणि पूजा समग्र निर्गुणिया जुगारिले तर चाल भोजन त्वरित म्हणून धरून ओढीत बाळ नेत्र उघडून पाहत तव शिवपूजा विधारली आहा शिव म्हणून घेत वक्षस्थळ बुडवून दुखे वडला मूर्छा येऊन म्हणे प्राण देना आता घाले प्राधान्य देऊन माता जाऊन करी भोजन जीर्ण वस्त्र पांघरून तृणशेजे पहोडली इकडे पूजा भंगली म्हणून बाळ रडे शिवनाम घेऊन तव तो दयाळू मारा मन अद्भुत नवलपै केले तृणगृह होते ते जय जर्जर झाले रत्नखचित शिवमंदिर हिऱ्यांचे स्तंभवरी शिखर नाना रत्नांचे कळस झळकते चारी द्वारे रत्नखचित मध्यमनिमय दिवेलिंग विराजित चंद्रप्रभेहून अमित प्रभा ज्योतिर्लिंगाचे नेत्र उघडून बाळ पाहत तव राजोपचार पूजा दिसत सिद्ध करून ठेवली समस्त बाळ नाचत ब्रह्मानंदे यथा सांग महापूजन बाळे केले प्रीती करून षोडशोपचारे पूजा समर्पण पुष्पांजळी वाहत असे शिवनामावली उच्चारित बाळ कीर्तन रंगे नाचत शिव म्हणे माग त्वरित प्रसन्न झालो बाळकारे बाळक म्हणे ते वेळी मम मातेने तुझी पूजा भंगिली तो अन्याय पोटात घाली चंद्रमौळी वश म्हणे मातेची दर्शन आणून येत म्हणून गेला आपल्या गृहांत तव ते देखील रत्नखचित माता निद्रस देवी मंचके पहिले स्वरूप पालटून झाली ते नारी पद्मीन सर्व अलंकारी करून शोभायमान पहोडली तीस बाळक जागे करून म्हणे चाल घे शिवदर्शन तव ते पाहायचे होंकोड विलोकून अद्भुत करणे शिवाचे हृदयी धरून दृढ बाळा शिवालय आले तत्काळ म्हणे धन्य तो शिवदयाळ धन्य बाळ भक्त हा गोपदारा गेले राजगृह धावून चंद्रसेना सांगे वर्तमान राव वेगे आला प्रीती करून धरी चरण बाळकाचे शंकराचे अद्भुत करणे रामाचे करून पाहे नैने नागरिक जनांच्या श्रेणी बाळ धावती बाळ पहावया दिगंतरे गाजले वाहक बहुत बाळकासी पावला उमानात अवंती नगराय ते धामत जन पर पहावया चंद्रसेन राय प्रते नृपमुनीचे सांगून पाठविते धन्य धन्य तुझी भक्ती गेच्यावर प्रसन्न तुते आम्ही टाकून द्वेष दुर्वासना तुझ्या भेटीसी येऊ चंद्रसेना तो बाळ पाहून ना कैलास राना प्रसन्न जासी ऐसे एकदा चंद्रसेन प्रधान समवेत बाहेर येऊन सकळ रायांस भेटून आला मिरवत घेऊन अवंती नगरीची रचना पाहता आश्चर्य वाटे मना सप्तपुरीत श्रेष्ठच्या नाव उज्जैनी नाम त्याचे राजे सकळ कर जोडून शिवमंदिरापुढे घालती लोटांगण त्या बालकासी वंदना आश्चर्य करते सर्व म्हणती
म्हणती जय शिव प्रसन्नते जय शिव प्रसन्नते तृणकोटी होय स्वर्ण सदन शत्रुते पूर्ण मित्र होऊन ओढंगती सर्वस्वे गृहींच्या दासी सिद्धी होऊन नमागता पूर्विती जिच्छिरे पूर्ण अंगणीचे वृक्ष कल्पतरू होऊन कल्पेले फळ देती ते मुका होईल पंडित पांगोळ पवना पुढे धावत जन्मं रत्ने वारखित मूढ अत्यंत होय वक्ता रंग वरंगा भाग्य परम तोची होईल सार्वभौमन करता सायस दुर्गम चिंतामणी येत हाता त्रिभुवन भरी कीर्ती होय राजे समग्र वंदिती पाय जेते जेते कनु जाय तेथे तेथे निदानी सांपडते अभ्यास न करिता बहु असं सांपडे वेदांचा सारांश सकळ कळा येथे हातास उमाविलास भेटे जेव्हा गोपती म्हणे गोरक्ष बाळा त्याची गोवाहन प्रसन्न झाला गो विप्र प्रतिपाळी स्नेहाळा धन्य नृपराज चंद्रसेन यात्रा दाटली बहुत सर्व राजे आश्चर्य करीती तो तेथे प्रकटला हनुमंत वायुसुत अंजनी प्रिय जो राघव चरणारविंद भ्रमर भूगर्भ रत्न मानस संतापहर रुद्रारी शत्रुजनक नगर दहन मदन दमन जो दोनाचळ उत्पाटन उर्मिला जीवन प्राणरक्षण ध्वजस्तंभी बैसोन पाळी तृतीय नंदन पृथेचा ऐसा प्रगटता मारुती समस्त शनिपाळ चरणी लागती राघव प्रियकर बाळा प्रति हृदय धरुणी उपदेशी शिव पंचाक्षरी मंत्र उपदेशित साक्षात रुद्रज्ञास मातृका ध्यान प्रकार प्रदोष सोमवार व्रत सांगे हनुमंते मस्तके ठेवला हात राजा चतुर्दश विद्यावंत चतुष्षष्टी कळा कळित जैसा अमलक हस्तकी त्याचे नाम श्रीकर ठेविता झाला वायुकुमार सकळ राव करीती जय जयकार पुष्पे सुरवर वर्षती यावरी अंजनी हृदयाब्ज मिलिंद श्रीकरास म्हणे तुझ हो आनंद तुझे आठवे पिढीचे नंद जन्मेल गोपराज गोकुळी त्याचा पुत्र पितवसन होईल श्रीकृष्ण कंस दमन शिशुपाळातक कौरव मर्दन पांडव पाळक गोविंद श्रीहरीच्या आनंद अवतार पंक्ती मागे झाल्या पुढेही होती जेवी जपमाळेचे मनी परत ती अवतार असली तेसीच की संवत्सर माग तिथीवार तेच परतिथी वारंवार तैसा अवतार श्रीधर श्रीकरा सत्य जाणत ऐसे हरिकुळभूषण बोलून पावला ते त्याचे अंतर्धान सर्व भूभुज म्हणती धन्य धन्य सौभाग्यपण श्रीकराचे ज्याचा श्री गुरु हनुमंत त्यासी काय नेन पदार्थ श्रीकर चंद्रसेन नृपनाथ बोळवीत सर्व भूपांते वसरे भूषणे देवनी बोळविले पावले स्वस्तानी मग सोमवार प्रदोष प्रीती करुणी श्रीकर चंद्रसेन आचरते शिवरात्री उत्साह करते याचकांचे अर्थ परिविती शिवलीलामृत श्रवण करती अंती शिवपदा प्रति पावले हा अध्याय करिता पठन संतती संपत्ती ऐश्वर्धन शिवार निरत ज्याचे मन विघ्ने भीती तयासी शिवलीलामृत ग्रंथ वासरमणी दे कोणी विकासती सज्जन कमळिनी जीव शिव चक्रवाके दोन्ही ऐक्य आहे विप्रीतीने निंदक दुर्जन भक्त ते अंधारी लपती देवाभीत निशिव निंदकांचे वैकुंठनाथ महानरकांत नेऊन निघाली विष्णू निंदक जय पवित्र त्यांसी कुंभिपाके घाली त्रिनेत्र एवं हरिहर निंदकांसी सूर्यपुत्र नाना प्रकारे जाच करी ब्रह्मानंदा यतिवर्या श्री भक्त कैलास अचल निवासिया श्रीधर वरदम मृडानी प्रिया तुझी लल्ला वद्वितुम शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद प्राण ब्रह्मोत्तर खंड परिशोध सज्जन खंड चतुर्थोध्याय गोढा श्री साम सदाशिव प्रणमस शुभम भवतु हर हर महादेव।